तुझं ध्यान लागू दे, तुझं भजन घडू दे, तुझी वारी आम्हाला घडू दे. माझे मनीची आवडी पंढरपुरा नेण्यापुढी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले. तेव्हा संत महात्म्यांनी जी मागणी केली ती आपल्या ध्यानात येण्यासारखी आहे. लौकिक मागणी नसून ती अलौकिक स्वरूपाची आहे. यामध्ये कुठल्याही प्रापंचिक गोष्टी करता संतांनी आग्रह धरलेला नसून कधी मागण्याचा विषय आलाच तर ते आध्यात्मिक काही वाटचालीसाठी आवश्यक त्या गोष्टी मागतात. मग भक्ती करण्यासाठी प्रेम हवं असेल तर प्रेमसुख देई असं ते निसंकोचपणे देवाला म्हणतात. या वाटचालीमध्ये मार्गदर्शनाची गरज असेल तर संतांची संगती घडू दे असंही ते म्हणतात. आजचा जो सेवेला अभंग घेतलाय तो संत संगती घडावी याच आशयाचा आहे. त्याचा एक मूळ आशय जर आपण पाहिला तर हे देवा, हे पांडुरंगा, मला संत संगती घडू दे असं महाराज इथे म्हणतात. पण स्पष्ट शब्द तसे वापरले नाही. संत संगतीच दे असा स्पष्ट शब्द नाही. त्या संतांचं वर्णन इथे लक्षणेनं केलंय. संत हा शब्द वापरण्यापेक्षा, भक्त हा शब्द वापरण्यापेक्षा, साधू हा शब्द वापरण्यापेक्षा तुकोबारायांनी त्यांचं अत्यंत श्रेष्ठ लक्षण या ठिकाणी सांगितलं. असं आहे कधी कधी बऱ्याच वेळेला एखादा शब्द वापरून आपण एखादी गोष्ट हवी असं जरी म्हटलो तरी त्याच आशयाच्या दुसऱ्याही अन्य वस्तू असतात. आता संत संगती दे असं जरी म्हटलो तरी संत हे काही लोकांचं आडनाव सुद्धा आहे. आपल्या भागात आहे की नाही मला माहित नाही, पण मी काही भागात कीर्तनाला गेलो तिकडे संत असं आडनावही पाहिलं. आता योगायोगानं संत या आडनावाची माणसं जर पारायणाला बसत असतील, कीर्तनाला येत असतील तर ते जरा बरं वाटतं, संयुक्तिक वाटतं. पण संत आडनावाचा माणूस जर का तो इथे येत नसेल, झाडू लागत नसेल, वाढू लागत नसेल, मला वाटतं या सगळ्या वातावरणातच तो येत नसेल तर मग ते संत हे आडनाव काही उपयोगाचं नाही. मग येथे नाही वेश सरते आडनाव. महाराजांनी हा निवडावा घावडाव व्हावा. महाराज म्हणतात इथे वरच्या गोष्टी सरत्या होत नसून भगवान परमात्मा अंतरंग पाहतो. मला असं वाटतं परमात्मा कोणाची परिस्थिती पाहत नाही, पण तो वृत्ती तपासल्याशिवाय राहत नाही. अध्यात्म हा विषय मुळातच बाह्य गोष्टी इथे फारच सामान्य आहे. जसं वेगवेगळ्या पंथांचे काही वेशभूषा आहे, पण त्या वेशभूषा तरी किती महत्व त्याला द्यायला हरकत नाही. आपण वारकरी म्हणून एक वेश परिधान करतो, आदरणीय संन्यासी मंडळी त्यांचा एक वेश परिधान करतात, अन्य काही संप्रदायाची मंडळी, आपण इस्कॉन सारखा चांगला संप्रदाय आहे, गीतेचा प्रचार करतो. अनेक चांगले संप्रदाय या जगामध्ये आपल्या व्यतिरिक्त जरी असले परंतु चांगलं काम चालू आहे आणि म्हणून त्यांची एक वेगवेगळी वेशभूषा आहे. किंवा पूर्वी जे संत होऊन गेले त्यांची सुद्धा एक विशिष्ट पद्धती होती. नाना रूप धरा योगी विचरंती महीयते. सुभाषित फार सुंदर आहे. क्वचित भ्रष्टा क्वचित शिष्टा क्वचित भूत पिशाचवत नाना रूप धरा योगी विचरंती महीयते. हे सगळे महात्मे सामान्य माणसाच्या व्याख्येच्या कधी कधी पलीकडे जगतात आणि त्यांचं एक वेगळं पण त्यांच्या पद्धतीनं असतं. म्हणून गजानन बाबा त्यांच्या वेगळ्याच वेशभूषेत आणि वेगळ्या पद्धतीने असायचे. गंगागिरी बाबा सुद्धा त्यांच्या एका वेगळ्याच पद्धतीत वारकरी होते, बरं का, वारकरीच होते गंगागिरी बाबा, परंतु त्यांची एक वेगळी विशिष्ट पद्धती होती. त्याचप्रमाणे अन्य असे काही साधू महात्मे, स्वामी समर्थ हे एक साधू होऊन गेले महाराष्ट्रामध्ये. त्यांची एक विशिष्ट पद्धती राहणीमानाची. तुकोबारायांचा पेटा, त्यांचं राहणीमान आणखी काही वेगळं, गोरोबा काकांचं वेगळं, नामदेवरायांचं वेगळं, ज्ञानोबारायांचं आणखी काही वेगळं. परंतु मला असं वाटतं या बाह्य गोष्टींना फार आपण महत्व देण्याचं काही कारण नाही. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण बाह्य गोष्टींना महत्व देत मूळ स्वभाव, मूळ अंतरंग या विषयाकडे पाहायचं आपलं राहून जातं. आणि म्हणून परमार्थ हा बाह्य विषय नसून तो अंतरंगाचा विषय आहे. बाह्य परिस्थिती परमात्मा पाहत नाही, तो अंतःकरण वृत्ती पाहतो. मग कोणाची जात काय, कोणाचं आडनाव काय, कोणाची परिस्थिती काय, कोण लहान कोण मोठा, कोण गरीब कोण दुबळा, कोण समूहातला कोण एकटा पडलेला, परमात्म्याला काही नाही. ज्याचा भाव शुद्ध आहे
परमात्मा त्याच्या जवळ उपस्थित होत असतो. आणि म्हणून परमात्म्याच्या जवळ जाण्याचं मूळ साधन काय तर भावची कारण. भावची कारण मोक्षाचे साधन बोलिले अंतरीची घेतो गोडी अंतरीची घेतो गोडी परमार्थ करणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या सामान्य भाविकावर हेच जबाबदारी येऊन पडते की आपल्याला आपण बाह्य गोष्टी बऱ्याच सांभाळतो. म्हणजे साधारणपणे काही माणसं किती जपतात. तर एक मनुष्य मला भेटला, तुम्हाला महाराज गाडी घेतली जरा पहा ना. म्हटलं काय हरकत नाही, पाहूया. त्यानं गाडी दाखवली. आता ती इतकी व्यवस्थितरित्या लावलेली होती की बहुधा 2-1 महिने काढलेली नसावी असा अंदाज आम्हाला आला. आणि म्हणून त्याला सहज विचारलं, का कधी काढत कुठे कीर्तन भजनाला तुम्ही गाडी घेऊन जात नाही का? म्हणलं नाही, टायर खराब होतात ना म्हणून नेत नाही. हे जपायला हरकत नाही, पण किती जपायचं? एकानं छत्री विकत घेतली आणि बाहेर पाऊस पडायला लागला म्हणून उपरण्यात गुंडाळली. एवढं कमी झालं की काय म्हणून बगलेत घेतली आणि मग चालायला लागला. कोणीतरी आपल्यासारखा सज्जन त्याला विचार, का रे बाबा काय झालं? पावसात चाललाय पण छत्री बगलेत. तो म्हणला ओली होईल ना ती म्हणून अशी घेतली. मला असं वाटतं आपण खूप जपतो. आपल्या कपड्याला डाग पडू नये, आपल्या घराला काही बाधा होऊ नये, आपलं वाहन खराब होऊ नये, आपलं शेत खराब असू नये. चांगली गोष्ट आहे. जपण्याची पद्धती असावी, नीटनेटकेपणाची एक सवय माणसाला असावी. पण हा नीटनेटकेपणा सांभाळत असताना आपण आपलं अंतःकरण, आपली वृत्ती, आपलं मन, मला असं वाटतं की हा सगळाच विषय जगाच्या पाहण्यातला नाही, तो आपणच आपल्या अनुभूतीचा विषय असतो. आणि म्हणून जगाला कदाचित त्या बाबतीत किती कळेल हा थोडा उशिराचा भाग असतो. कारण आपलं अंतरंग कळायला जसजसे अनुभव येतात तसा थोडा उशीर लागतो.
आपल्या भोवती जर एखादा नातेवाईक असेल, एखादा मित्र असेल, एकदम कळत नाही, हळूहळू हळूहळू जसा त्याचा अनुभव येईल आणि मग मग त्याचा स्वभाव, त्याची वृत्ती आपल्याला कळत जाते. मला असं वाटतं की आपण भाविक म्हणवणारे, जो या पंथातच नाही त्याचा विषय थोडासा बाजूला ठेवू, पण जो कुठल्या तरी मार्गानं देवधर्म करतो, कुठल्या तरी पंथाच्या माध्यमातून ईश्वराकडे निघालेला आहे, त्या सर्वांवर, लहान मोठा कोणी असो, त्या सर्वांवर जबाबदारी आहे आपल्या अंतकरण वृत्तीचा अधूनमधून धांडोळा घेणं. मला असं मागे सहज वाटलं की जगाचं प्रबोधन करतो त्याला आपण कीर्तनकार, प्रवचनकार असं म्हणतो. साधारणपणे जगाला 4 गोष्टी वाचून वगैरे आपापल्या परिणाम, आता आम्ही लोक सांगतो म्हणजे काय फार मोठं काम आहे असं काही नाही. तुम्हाला उगीच काय होतं की काही कामं थोडे कमी लोक करतात म्हणून लोकांना ते विशेष वाटतं, बाकी विशेष याच्यात काही नाही, साधंच आहे, सरळच आहे. तुम्ही जशी आपापल्या परिणाम, आपापल्या क्षेत्रात काही विशेष कामं करता, त्यातलंच एक छोटंसं काम आहे. आणि म्हणून कीर्तन प्रवचन सांगणं म्हणजे जगाला समजावून सांगणं. मला वाटतं जो जगाला समजावून सांगतो त्याला कीर्तनकार म्हणावा, जो मनाला समजावतो त्याला मुनी म्हणावा, पण जो जनासह मनाला समजावण्याचं सामर्थ्य ठेवतो त्याला संत म्हणावा. ही संतत्वाची व्याख्या. तुकोबाराय, ज्ञानोबारायांनी फक्त जनाला प्रबोधन केलं नाही, जनाला करत असताना कधीतरी त्यांनी डोळे लावले आणि अंतर्मुख होऊन खरंच आपण करतोय ते योग्य आहे का, आपण ज्या वाटेनं आपण चाललोय ती वाट योग्य आहे का, जो विचार आपण करतोय तो विचार सत्य आहे का, जी संगती आपण धरली ती संगती यथार्थ आहे का, जे साधन आपण करतोय ते फल देणार आहे का. मला असं वाटतं याचं मनन सुद्धा प्रत्येकानं करण्याची जबाबदारी, जो कोणी अध्यात्माच्या वाटेनं निघालाय, तुमची आमची सर्वांची जबाबदारी. कारण तुकोबारायांनी तसा वस्तुपाठ आपल्या समोर ठेवलाय. महाराज म्हणतात, ऐसे जागवितो जना सरीसे मना सहित, सरीसे मना सहित, सरीसे मना सहित, ऐसे जागवितो जना सरीसे मना सहित, सरीसे मना सहित, सरीसे मना सहित, ऐसे जागवितो जना मनासहित जनाला जागवतो तो संत आहे. दुर्दैवानं कधी कधी असं होतं की माझ्यासारख्या एखाद्या सामान्य छोटं मोठं कीर्तन करणाराला जनाच्या मागे पळता पळता मनाकडे पाहायला सवडच मिळत नाही आणि मग फार तोटा होतो. तो तोटा न दिसणारा, न भरून निघणारा. कारण मनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे जनामध्ये आम्ही खुश असतो, जनामध्ये आम्हाला मान्यता मिळते, पण मनामध्ये आम्ही अपूर्ण राहून जातो, अतृप्त राहून जातो आणि मग मनातली दुःख ती तशीच राहून जातात. मन प्रसन्न मरेपर्यंत होत नाही, तिथलं सुख अनुभवता येत नाही, तिथला आनंद. आणि असा आहे, खरा आनंद मानवी जीवनातला बाह्य गोष्टीतून नाहीये. बऱ्याच वेळेला वाटत असतं की लोकांनी आमचं कौतुक केलं म्हणजे आनंद मिळतो, लोकांनी हार तुरे घातले म्हणजे. मला असं वाटतं चालूच असतंय, हारही मिळतील, फुलंही मिळतील, कधी दगडही मिळतील, त्याचा काय एवढा विचार करायचा. तयारी असली पाहिजे. विठाला 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 विठाला. रतन टाटांचं एक वाक्य फार छान वाचून गेलो मागच्या वर्षी. त्यांनी सांगितलं, लोकांनी तुमच्या अंगावर जर दगड फेकले तर ते वेचून घ्या आणि त्याच्यातून एक इमारत उभी करा. मला असं वाटतं ही वृत्ती आपली कायम ठेवायची. दगडाला आपण दगड कधी मारायचा नाही, तर त्या दगडातून आपल्याला काय चांगलं करता येईल. मला असं वाटतं ही वृत्ती